ताई दीपूला फोन लाव. अगं मुहूर्त टळायला नको, अंगठी वेळेवर पोचायला हवी कार्यालयामध्ये. लाव फोन लाव. काय अशा बघताय का माझ्याकडे? अरे माझ्या जीवाची इथं घालमेल चालली आहे, तुम्ही शांत कशा काय? लाव फोन, लाव फोन लाव. काही गरज नाहीये बाबा. त्या कानविंदे आणि त्या आत्याने घालवलं ना दीपूला इथून. मग आता त्यांना गरज असेल तर त्याच बोलवतील, आपण का बोलवायचं? ताई ही हट्ट करण्याची वेळ नाहीये आणि अहंकाराची अजिबात नाही. तू फोन लावतेस की मी शोधायला जाऊ दीपूला? अहो पण बाबा, एक मिनिट बाबा, दीपूचाच फोन आहे. बोल ग दीपू. हा ताई, ताई अगं जिजूंची अंगठी माझ्याकडे राहिली. तुझ्याकडे आहे ना, माहिती आहे. असू दे. असू दे म्हणजे? असू दे म्हणजे असू दे. आणि ती घेऊन इथे अजिबात येऊ नकोस. अगं काय बोलतेय? हे बघ, मी लगेच येते हॉलवर. अजिबात येऊ नकोस, सांगितलं ना मी तुला. जोपर्यंत ते लोक तुला सन्मानपूर्वक फोन करून बोलवत नाहीत ना, तोपर्यंत अजिबात येऊ नकोस. आणि इतक्यात फोन येईलच त्यांचा. ताई प्लीज, ह्या सगळ्यापेक्षा ना दीदीचा साखरपुडा होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मी लगेच येते हॉलवर. बाय. दादा सम्राट हॉलला घ्या ना प्लीज, आणि युटर्न घ्या प्लीज पटकन. सगळे रोल संपवलेस? बकासूर आहेस का सत्तू? मला रोल नकोच होते. मला वडापाव पाहिजे होता. तू इथून हलायचं नाही बोललास ना, म्हणून रोल खावे लागतात. आज काही करून त्या नयनकडून पैसे वसूल करायचेच आहे. आपण जर इथून हल्लो तर पळेल तो. तो भेटला ना की त्याला माझ्याकडून 2 मुस्काटात लाव. त्याच्यामुळे रोल खावे लागतात. येऊ तर दे त्याला. दिसला की फुटला. काय? त्या आगाऊ दीपूचे मी पाय धरू? काय बोलतोयस काय नयन? तिला चांगलं बोलून परत यायला पटाव म्हणालो. त्यात पाय धरणं कुठे आलंय? मी अजिबात झुकणार नाहीये त्या टवळी समोर. ठीक आहे, मग बँकेत सोलून तुझे आणि आत्याचे दागिने विकून फेडूया. चालेल मग? मी बरे देईन माझे दागिने. मी पण नाही देणार. नाही ना? मग ती अंगठी परत मिळवा आणि त्यासाठी त्या दीपिकाला मस्का मारून बोलवा हॉलवर. हा कुठे गेला? शलाका, तिला कशाला हाक मारतोय? हे बघा, तो जे काही करतोय ना ते करू देत त्याला. उगी डोकं चालवू नका स्वतःच. समजलं? काय हो? चला जरा. काय झालं? शलाका, जरा दीपूला फोन लाव ना प्लीज. बस 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 बस. गेली. तेव्हा हा दीदी. अगं दीपू, मी दीदी नाही, मी स्नेहलता काकू बोलतेय, नयनची मम्मा. काय ग बाळा, कशी आहेस? मी बरी आहे. अगं दीपू, घरातलं मोठं कोणी काय बोललं असं रागावर निघून जातात का कोणी? आणि तेही सख्या बहिणीच्या साखरपुड्यातून. अहो पण काकू. आता पण नाही बेण नाही बाई, मी काय सांगते ते ऐक. आता तू असशील तिथून ना हॉलवरती ये बघू पटकन. आणि काय ग दीपू, मी तुझ्या आईसारखी नाही का? आणि बाळा, आईवरती कोणी चिडतं का ग? आणि रागाच्या भरात बाई होतात 2चे 4 शब्द. म्हणून का कोणी डोक्यात राग ठेवतं? नाही. नाही ना? शाबास. मग ये बरं पटकन, आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. आणि बाळा, जे काही झालं त्याबद्दल सॉरी म्हणते हा मी. आणि ऐक ना, नयनची अंगठी तुझ्याकडे आहे ना ग? आणि तू आल्याशिवाय साखरपुडा कसा होईल मग? ये पटकन, वाट बघतोय आम्ही तुझी.
हो आलेच आले. बरं ठेवते फोन. घे बाळा. काय म्हणाले ते ते त्यांनी दीपूला फोन केला होता. मग दीपू येते. दीपू आली. दीपू दीपू आता तुला बघितल्यावर बरं वाटलं मला. बरं वाटलं ना? मग रडतेस का? आता हस. बाबा अंगठी. दीपू, एवढा मोठा अपमान होऊन सुद्धा तू परत आलीस. बाबा दीदीच्या लग्नापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. आणि अंगठी होती माझ्याकडे, मी आलेच असते. हो, पण अपमान सुद्धा तुझाच झाला होता ना, तरी तू आलीस. बरं चला नको आता हा विषय. आणि आता साखरपुड्याला सुरुवात करूया, आता आणखी उशीर होईल. चला अगं दीपू, तुला माहितीये आत्याला इतकं वाईट वाटलं ना तू गेल्यावर. सारख्या विचारत होत्या दीपू कधी येणार, कशी येणार, आणि मी तिला सॉरी कधी म्हणणार. हो ना ग आत्या? ताई आणि सॉरी वगैरेची खरंच काही गरज नाही. जे झालं ते झालं. आता आपण साखरपुड्याला सुरुवात करूया. आता आणखी उशीर नको व्हायला. चला आता अंगठी सुद्धा आलीये. दीपू, you indeed have a big heart. Thanks. चला. चला वधूवरांनी एकमेकांना अंगठ्या घाला. एकमेकांना पेढे भरवा. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. नमस्कार करा सगळ्यांना.
नमस्कार. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. हे बघा सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही हा. ते बघा काउंटर तिकडे लागलंय. जावा पटकन जेवून घ्या. तुम्ही पण जावा ना, पंक्ती उठतायत. जेवण करून घ्या. हा? बरं का नयनचे पप्पा, स्टार्टर्स भरपूर ठेवले ना की लोक आपसूक कमी जेवतात. वा, छान आयडिया आहे. बरं, आज नयन कुठे दिसत नाही. तू काय स्टार्टरला चिकटलाय? दीपू ग कुठे चाललीस आता? मी पटकन गजरे घेऊन येते. आलेच. नयन, काय झालं? साखरपुड्याचा सगळा खर्च मी करायचा, मेहनत मी घ्यायची आणि क्रेडिट कोण घेणार? ह्या दीपिका मॅडम. वा, मोठ्या मनाची काय, प्रेमळ काय, गुणाची काय, काय काय बोलतायत लोक. मा ती आली म्हणून आपला साखरपुडा झाला ना. आणि इथे नको बोलायला, कोणी ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल. चल खाली येऊन बोलूया आपण. बोल आता. आता काय बोलू? ती दीपिका एक नंबरची आगाऊ आहे. मम्मा, हे टायर कोणी सोडले ग? कोण रे तू? इंदिरा. याचा हात पडतो ना तेव्हा दिसतात तारे आणि चंद्र. नयन बेटा, हेच ते वसुलीवाले. बाळा, तू माझ्या मुलासारखा ना रे. मला माझी आई आहे. तू खोटं बोललास घरी पैसे देतो म्हणून. आता पैसे इथे द्यायचे. आता जर पळालास ना. नाही, मी पळत नाही, मला थोडा वेळ द्या. तुझी वेळ संपली रे. नाही, जास्त नाही, फक्त एक दिवस. मी स्वतःहून आणून पैसे तुम्हाला बँकेत देतो. तुम्हाला कुठे जायची गरज आहे? आय स्वेअर, शपथ. तू आज खोटं बोललास. तुझ्या गाडीचे 2 टायर काढले मी. पुढचे 2. आता पुन्हा जर खोटं बोललास ना तर तुझे टायर काढ. म्हणजे इंदिरा यार, बँक वाले अजून याच एरियात फिरते. ही बघ. हिला पण रिक्षा करून दिली होती ना. अजून घरी नाही गेली तू? थांब, मी आलोच. हे वडापाव. थांब थांब. मॅडम काय झालं? बघू. या सावकार. माझी ट्रिक माझ्यावर. सॉरी. पिशवी द्या. पर्स घेऊ. नाही, हे बघा किती रिक्षा आहेत इथे. रिक्षाने घरी जाता का? चालत कशाला जातायत घरी? त्याची काहीच गरज नाहीये. मी जाईन चालत. मी आहे. बिचारीला लागलं यार. आता मला मारल्यावर लागणारच ना. तू दगड आहेस आणि ती नाजूक फूल आहे. बिचारी. इंद्रा, तुला मारल्यावर मार न खाता जाणारी बँकवाली पहिलीच ना. हा, बोल ना. होय.
काय हो देशपांडे बाई, तुमच्या या कॅश मध्ये 2000 रुपये शॉर्ट आहेत. आता तुमच्या पगारातनं कापून घ्यावे लागतील. अहो सर, पण काल माझी सुट्टी होती, मी नाही आणली कॅश. तुम्ही नाही आणलीत म्हणून काय झालं, पण तुम्ही सुट्टी घेतलीत म्हणून कॅश शॉर्ट आली. का घेता तुम्ही सुट्टी? देशपांडे बाई, कामावर लक्ष द्यायला नको का? अहो ही बँक आहे, चौपाटी नाहीये, कधी या आणि कधी जा. 100%. काय झालं? ते मॅनेजर आहे ना, तर एम्प्लॉईजच्या चुका समजून सांगाव्या लागतात ना, त्या सांगत होते, बाकी नाही. घे. मॅडम हात कसा आहे? बरं आहे. बघ इंद्रा, तुला सांगितलं होतं ना, तुझं सेल्फ डिफेन्स वापरून मॅडमनी तुलाच फाईट मारली आणि त्यांना लागलं. काय? काही नाही. काही नाही. सत्तू सर, हा, आय होप आता तरी कळेल की हुंसेने झालं तर नुकसानच होतं, मारणाऱ्याचं पण आणि मार खाणाऱ्याचं पण. इंद्राजी, मी काय म्हणतो, अहो हेड ऑफिस वरून फोन आला होता, तुम्हाला कर्जतला रिकव्हरीला जायचंय, अर्जंट मॅटर आहे. अर्जंट मॅटर आहे तर ह्यांच्या बरोबर का जायचं? मुद्दाम करतोस 100%. मला पण हाऊस नाही तुमच्या बरोबर येण्याची, नोकरी आहे म्हणून यावं लागतं. जाऊया ना मॅडम, एकत्र जाऊया कर्जतला, म्हणजे काम पण होईल आणि ट्रिप पण होईल. काय इंद्रा? सर, कसं जायचंय कर्जतला? मॅप लावा, आपोआप पोचाल. नाही, म्हणजे तसं नाही, बँकेची काही गाडी वगैरे असेल का? गाडी? देशपांडे बाई, तुम्ही कारकून आहात बँकेत, चेअरमन नाही आहात बँकेच्या गाडी द्यायला तुम्हाला. कसं जायचं ते तुमचं तुम्ही बघा. सत्तू, हा, आपण बाईकने जाऊ मस्त. हा, मॅडम येतील ट्रेनने. ट्रेनने? एकटी? नो सिंगल. लोकल इज इजी. आपल्याला काही करावं लागत नाही. लोकांनी ढकललं की आत, लोकांनी ढकललं की बाहेर. पण सत्तू सर, अहो मी आतापर्यंत एकटीने कधीच प्रवास केला नाहीये लोकल ट्रेनने. हो का? हा. मग आम्ही पण येतो लोकलने. काय इंद्रा? ठीक आहे, आपण सगळे मिळून जाऊ लोकल ट्रेनने. एकदा बाबांना विचारावं लागेल. काय? आता यात बाबांना काय विचारायचं? नाही, इतक्या लांबचा प्रवास आणि तोही लोकलने. परमिशन घ्यावी लागेल बाबांची. बर, मग बाबांची परवानगी घ्या आणि आम्हाला स्टेशनवर भेटा. चल चल. बापरे, इतक्या लांबचा प्रवास आणि तोही लोकल ट्रेनने, आणि ते पण इंद्राजी आणि सत्तू सरांबरोबर. बाबा देतील का परवानगी?